हो, नमस्कार. मुलाखतच्या या विशेष भागामध्ये मी प्रथमेश इनामदार तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. काही ब्रेक नंतर आपण छान छान भाग करतोय कारण विषय तसा सुचला पाहिजे. उगाचच आपण वेगवेगळे विषय घेण्याच्या अट्टहासापायी आपण कंटिन्युअसली एपिसोड करण्यात पण काही मजा नसते. त्यामुळे आपली आणि तुमची भेट ही खूप छान पद्धतीने होतीये. मध्यंतरी माझा असाच एक मुंबईतल्या एका मोठ्या कलाकाराशी फोन झाला आणि त्या फोनवरती म्हणजे त्यांच्याशी बोलताना मला जवळ-जवळ एक 2-1 तासाचा कालावधी घ्यायला लागला कारण त्यांचे मॅनेजर अवेलेबल नव्हते. सो असं झालं आणि मग एकदम मनामध्ये विषय चमकला, की अरे सेलिब्रिटी म्हणजे काय? सेलिब्रिटी ही व्याख्या कुठनं आली? आणि मग तो आपण जसं कट्ट्यावरती बसून एखाद्या मित्राला विचारतो ना, सेलिब्रिटी म्हणजे नक्की काय रे भाऊ? काय वाटतं तुला? अशा पद्धतीने आपण जे मित्रांना विचारतो ना, तर मग माझ्या मनामध्ये विचार आला, की ह्या विषयावरती आपण मुलाखतचा भाग का करू नये? आणि मग लगेचच मनामध्ये प्रतिभावान संगीतकार, गायक सलील कुलकर्णी माझ्या अ, मनामध्ये नाव आलं आणि एका बाजूला खूप खूप आदर आणि माझ्या आयुष्यातली खूप महत्वाची व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी स्वतःनी इतकं ते छान मित्रत्वाचं नातं जपलेलं आहे, की मला त्याच्याशी बोलताना नेहमी मित्राशी बोलल्यासारखंच वाटतं. आणि इतक्या वेगवेगळ्या उंचीवरती पोहोचल्यानंतर, वेगवेगळी कामं केल्यानंतर, सगळ्या स्तरातून लोकं ज्यावेळेला कौतुक करतात, त्याच्यानंतर सुद्धा एक जमिनीवर असणारी व्यक्ती आणि तुमच्या आमच्या घरामध्ये आपण जसं वागतो तसं बोलताना त्याच्याशी नेहमी फील येतो. तर त्यामुळे मग मला असं वाटलं, की सेलिब्रिटी या विषयावरती गप्पा आपण सलीलशीच मारूया. तर सर्वप्रथम सलील, मी तुझं खूप मनःपूर्वक स्वागत करतो या विशेष भागामध्ये. हॅलो प्रथमेश. आणि तुझं अभिनंदन की इतका वेगळा विषय तुझ्या डोक्यामध्ये आला. तू आता जे बोललास ते मी फार लक्षपूर्वक ऐकत होतो आणि उगीचच विषय नसताना मुलाखती घेण्यात काही पॉइंट नाही, हे मला वाक्य सगळ्यात जास्त आवडलं या याच्यातलं. कारण आपण अनेकदा काय करतो, एकदा स्वतःला एका प्रोजेक्टमध्ये अडकवलं की मग त्याचं क्वालिटी काही हो आपण ती तशीच करत राहतो. त्याच्यापेक्षा जसं गाण्याच्या बाबतीत आहे की चाल सुचेपर्यंत थांबावं, तसं तू केलंस हे फार चांगली गोष्ट आहे. आणि विषय फार गोड आहे. मला फार स्वतःलाच माझ्या चेहऱ्यावर स्माईल आली जेव्हा तू मला मेसेज पाठवला. त्यामुळे मी लगेच असं म्हटलं की या विषयावर बोलायलाच पाहिजे. त्या निमित्ताने माझ्या डोक्यातल्या खूप गोष्टी बोलल्या जातील आणि क्लिअर पण होतील. वाह! क्या बात है. वेडिंगचा सिनेमा जेव्हा म्हणजे मी आता सुरुवात करतो विषयाला. वेडिंगचा सिनेमा ज्यावेळेला मी सिनेमा पाहिला, त्याच्यामध्ये तू सुंदर एक सेलिब्रिटीची 1-2 वाक्यामध्ये फार सुंदर डेफिनेशन सांगितलेली होतीस. तर मला असं वाटतं पहिला प्रश्न म्हणजे जो आपला विषय आहे सेलिब्रिटी म्हणजे नक्की काय रे भाऊ? तर लेखक आणि दिग्दर्शक स्वतः तू आहेस वेडिंगच्या सिनेमाचं. तर तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की नक्की काय आहे? मुंबईतली मुलगी आणि सासवडचा मुलगा असं लग्न ठरतं. आणि मुंबईतला एक मोठा इव्हेंट मॅनेजर ते सगळे इव्हेंट मॅनेज करणार आहे. तो त्या मीटिंगला सांगतो की आपण असं सेलिब्रिटी आणू, तसे आणू. तर तो गावाचा जो छोटासा मुलगा आहे 10-12 वर्षाचा, त्याला खूप उत्सुकता आहे की मामाचं लग्न म्हणजे त्याच्या दृष्टीने महत्वाचं काय तर सेलिब्रिटी. तो रिसेप्शनला सारखा आईला विचारतोय की आई कुठे सेलिब्रिटी, मला बघायचंय ना. आई म्हणते की अरे बघ ना जरा नीट बघ, ते एरवी वेगळे दिसतात. ज्यांच्या भोवती बाउन्सर आहेत ना, समजायचं सेलिब्रिटी. ही पहिली व्याख्या होती. दुसरी व्याख्या त्याचे वडील म्हणतात की बघ रात्रीच्या वेळेस पण जे काळा गॉगल लावून फिरतात ना, ते सेलिब्रिटी. तर ही 2 ऑब्झर्वेशन्स पण आहेत आणि याच्यात एक स्टेटमेंट पण आहे की सेलिब्रिटी याचं जर आपण गुगल मिनिंग किंवा याचं डिक्शनरी मिनिंग काढलं तर इट इज अबाउट अ फेमस पर्सन, की जो फेमस आहे, ज्याला फॉलोईंग आहे, ज्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लोक बघतात, त्याला सेलिब्रिटी म्हणतात असं डिक्शनरी सांगते. पण फेमस हा शब्द फार ट्रिकी आहे. म्हणजे मी आमच्या सोसायटीत खूप फेमस आहे असं असू शकतं. मी आमच्या एरियात खूप फेमस आहे, मी आमच्या गावात खूप फेमस आहे. अलीकडे काय होतं, मध्यंतरी मी एक लेख लिहिला होता, तू वाचला होतास, की शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. दोन्ही बाजूनी. जसं आपण
एखाद्याला टोचून बोलताना 4 वेळा विचार करतो, तसं एखाद्याला सुप्रसिद्ध, एखाद्याला लिजेंड, एखाद्याला पंडित म्हणायच्या आधी 10 वेळा विचार करायला हवा. कारण ते त्या शब्दाला पण एक अर्थ आहे आणि आपण एक कमिटमेंट देतो त्या शब्दातून. तसं मला असं वाटतं की सेलिब्रिटी, मी कोणाला सेलिब्रिटी मानतो असं जर विचारलं तर ज्याचं काम सेलिब्रेट होतं तो वा. गेल्यानंतर हम्म. त्याला मी सेलिब्रिटी मानतो. मी आर.डी. बर्मन सेलिब्रिटी, आर.डी. बर्मन पंचमदा जाऊन इतकी वर्ष झाली, आज आपण 2 मित्र म्युझिक मधले भेटले तर तासन तास पंचमदा या विषयावर बोलतात, एस डी बर्मन या विषयावर बोलतात, सलील चौधरी या विषयावर बोलतात, मदन मोहन या विषयावर बोलतात, साहिल लुधियानवी या विषयावर बोलतात. हे देअर वर्क इज सेलिब्रेटेड इवन आफ्टर दे आर नो मोर. याला मी सेलिब्रिटी मानतो की हे सेलिब्रेटेड काम आहे. आता पीपल हू ड्रॉ अटेन्शन अशी पण त्याची एक व्याख्या आहे. मग रस्त्यावर एखादा माणूस, म्हणजे धर्मेंद्र जसा शोलेमध्ये टाकीवर चढतो, तो त्या गावात सेलिब्रिटी होतो कारण तो अटेन्शन घेतो. बरोबर. आपल्याकडे बहुतेक वेळेला ड्रॉइंग अटेन्शन इज द क्रायटेरिया ऑफ रिचिंग द सेलिब्रिटी स्टेटस. की मग ते कमी कपडे घालून असेल, ते दुसऱ्याविषयी वाईट बोलून असेल, ते वादग्रस्त बोलून असेल, स्टेट मिळवणं. आणि गंमत अशी आहे, मला असं वाटतं की त्याच्याविषयी एक फॉल्स सेन्स ऑफ वेलबिंग येणं हे खूप वेळेला आपल्या इथे होतं. की एका कुठल्या तरी, म्हणजे मी कोणालाच कमी लेखत नाहीये, पण कुठल्याही एका मालिकेमध्ये हिरोईनच्या भावाचं काम केलेला मुलगा एकच मालिका करून 1-2 दुकानांची उद्घाटन झाली आणि एखाद्या गणपती मंडळात बोलवलं आरतीला, की एकदम मागे सेलिब्रिटी प्रेझेन्स असं लावायला सुरुवात करतो तो. गंमत अशी मला वाटते की सेलिब्रिटी म्हणल्यानंतर त्याची ओळख नाही करून द्यायला लागली पाहिजे. अ व्हेरी सिम्पल क्रायटेरिया, की जर सांगितलं की हे लिओनेल मेसी, तर पुढे हे फुटबॉल खेळतात हे सांगायला लागलं तर उपयोग नाही. बरोबर. सेलिब्रिटी हा ही कम्स विथ हिज ग्लॅमर, आणि ते माहितीच असतो. तो किमान तो ज्या भाषेत काम करतो त्या भाषेत तरी तो सगळ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे, तर त्याला सेलिब्रिटी म्हणावं असं मला वाटतं. सेलिब्रिटी म्हणजे आता तुला सध्या असं वाटतं का की करत असलेलं काम हे सेलिब्रिटी होण्यासाठी लोक करतायत असं जाणवतो का तुला? फार चांगला हा प्रश्न आहे आणि फार चांगला तू विचार केला त्याच्यावर. सेलिब्रिटी होण्यासाठी काम करणं हे फारच भयंकर दृष्टिकोन आहे असं मला एकीकडे वाटतं. आता मी ज्यांची नावं घेतली, आता मी याच्यातलं सगळ्यात मोठं नाव घेतो म्हणजे लता दिदी. लता दिदींनी कुठली आयुष्यात कधी गोष्ट केली टू बिकम अ सेलिब्रिटी? कधीच नाही. आशाताई कधीच नाही. त्यांचं काम, वी सेलिब्रेट देअर वर्क, वी सेलिब्रेट देअर पर्सनॅलिटीज. का? त्यांच्या स्टेटमेंट्समुळे. ए आर रेहमान, आपण त्यांचं बोलणंही, म्युझिकल बोलणं इतकं छान असतं. शंकर महादेवन, त्यांचे थॉट्स इतके चांगले असतात की वी सेलिब्रेट देअर व्ह्यूज. आणि मग त्या माणसाचा, तो माणूस काय कपडे घालतो, तो माणूस राहतो कुठे, तो माणूस त्याची फॅमिली लाईफ कसं आहे, तो सुट्टीला कुठे जातो, याच्याविषयी आपल्याला उत्सुकता वाटायला लागते की इतकं मोठं काम करणारा माणूस हा नेमका कसा जगतो. पण मी असा जगतो म्हणून मी सेलिब्रिटी नाही होऊ शकत. करेक्ट. हा, म्हणजे मी रोज सकाळी उठून समजा वेगवेगळे विचित्र स्टेटमेंट्स केली तर मी अटेन्शन ड्रॉ करीन, पण त्याला सेलिब्रिटी म्हणायचं का? पूर्वी याला वादग्रस्त विधान करणारा माणूस असं म्हणायचं, किंवा एक वादग्रस्त व्यक्ती. माझ्या लहानपणी मी पेपरात हे वाचलेलं आहे की ही व्यक्ती नेहमीच वादग्रस्त ठरली. तर वादग्रस्त याला कॉन्ट्राव्हर्शियल म्हणलं तरी आता ते सेलिब्रिटीज म्हणतात पुढे. तर सेलिब्रिटी हा शब्द मला असं वाटतं की न्यूज चॅनल्सनी अजून मोठा केला. कोण सेलिब्रिटी? तर आपल्या इकडे असं आहे की 4, 5, 6 वेळा
एकाला सेलिब्रिटी म्हणलं की तो समजायला लागतो की आपण सेलिब्रिटी. जसं जसं मला नेहमी असं वाटतं की पंडित कोण, तर त्याच्या आसपासची लोकच म्हणायला लागतात की आले हा पंडितजी आले हा, जरा बाजूला व्हा, त्यांना जरा रूम रिकामी लागते बरं का. मग 4 वेळा त्यांच्या आसपासची लोक पंडितजी पंडितजी म्हणले की 5वा माणूस पंडित म्हणतो. पण त्याचं काम तेवढं आहे का? तसंच मला असं वाटतं की सेलिब्रिटी हा शब्द हा जपून वापरायला हवा का? म्हणजे आत्ता एखाद्या कॉन्ट्रोव्हर्शियल प्रकरण चालू आहे, त्याच्यात जी नवीन नावं आपण ऐकतो, रोज एक नवीन नाव ऐकतो आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की ही सेलिब्रिटी व्यक्ती आहे. तर नाही, ती वादात सापडलेली व्यक्ती सेलिब्रिटी आपोआप कशी होईल विदाउट डुईंग एनिथिंग? की मोठं काम करणारा माणूस वादग्रस्त गोष्टी करू शकतो. डिएगो मॅराडोना खूप वादग्रस्त गोष्टी केल्या, पण ही विल ऑलवेज बी अ सेलिब्रिटी, कारण तो जेव्हा फुटबॉल खेळायचा तेव्हा तो राजा होता. बरोबर. म्हणजे अनेक, माझं म्हणणं मोहम्मद अझरुद्दीन विथ ऑल व्हॉट एव्हर ही हॅज डन, मोहम्मद अझरुद्दीन क्रिकेट खेळायचा तेव्हा जो सुरुवातीला जो अझर आला, जो ज्यांनी आपलं फिल्डिंग स्टँडर्ड एकदम वर नेलं, त्याचा तो फ्लिक अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे, त्याच्याकरता तो लक्षात राहतो. सो कशासाठी माणूस लक्षात राहतो हे फार मला महत्वाचं वाटतं, आणि तिथे ते सेलिब्रिटी स्टेटस असावं. आणि मला याचं सारखं वाटतं की मागे लाईन लिहावी लागली ना की गोंधळ होतो. बरोबर. की हे गाणं फेम, हा चित्रपट फेम, नाही गरज नाही. आपल्याला लागतं का आपण अशोक सराफांना बोलवताना काय फेम म्हणून बोलवतो का? नाही. अशोक मामा, संपला विषय, दॅट्स इट. असं पाहिजे. याला मी सेलिब्रिटी म्हणतो की तुमचं नाम ही काफी आहे. सचिन तेंडुलकर, विक्रम वीर वगैरे काही गरज नाही. सचिन, रमेश या 3 शब्दामध्ये सगळं करिअर आलं, त्याचं बोलणं आलं, त्याची ग्रेस आली, त्याची विनम्रता आली. मग उत्सुकता वाटते की ओके, मग तो त्याच्या मुलांची कसं बोलतो, मग त्याची मुलं आता काय करतात. सो मी अशा लोकांना सेलिब्रिटी मानतो ज्यांचं काम मी सेलिब्रेट करू शकतो, ज्यांच्या रिटायरमेंटला माझ्या डोळ्यात पाणी येतं, ते माझ्यासाठी सेलिब्रिटी. बरोबर. सचिन तेंडुलकरचा आता तू उल्लेख केलास, मी तो विचारणारच होतो, कारण तू सचिन तेंडुलकरला भेटलेला देखील आहेस आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर. पण सचिनच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर म्हणजे आपण घरातल्या व्यक्तीला जसं हक्काच्या व्यक्तीला जसं आपण अरेतुरे करतो ना, तसं सचिन हा आपला माणूस वाटतो. त्यामुळे सचिनला सुद्धा आपण असे अरे सचिन म्हणजे असं बोलतो, म्हणजे लिटरली. सो कष्टाने उभं केलेलं सगळं असताना जेव्हा यश दिसतं माणसाला, त्या पर्टिक्युलर माणसाला, आणि विरासत मधून आलेल्या गोष्टीमधून ज्या वेळेला एखादी गोष्ट दिसते, ह्या 2 गोष्टींमध्ये कुठेतरी म्हणजे मग तो माणूस ज्याला कष्टाने कमवलेला आहे तो जमिनीवर राहताना दिसतो, आणि ज्याला विरासत मध्ये आलेला आहे तो जरा थोडासा हवेत असताना दिसतो. या 2 गोष्टींमधल्या फरकाकडे तू कसा बघतोस? ही खूप साधी गोष्ट आहे की तुम्हाला लहानपणी, माझ्या लपवलेल्या राहत्यामधलं वाक्य आहे की लहानपणी मेनू कार्डची उजवी बाजू बघण्याची सवय लागलेली असेल तर तुम्ही कायमच ती बघता. कारण असं होतं ना की तुम्हाला जाणीव असते, माणसांची जाणीव असते, तुम्हाला किंमत असते माणसांची, तुम्हाला रुपयांची किंमत असते, तुम्हाला वेळेची किंमत असते. लोक म्हणतात की माझ्या वेळेची फार किंमत आहे. तर वेळेची किंमत पाळणारा कोण? जो दुसऱ्याच्या वेळेला किंमत देतो, तो वेळ पाळतो. की जर या वेळेला आपण ऑनलाईन येऊया असं म्हणलं तर त्यावेळेला तो ऑनलाईन दिसला पाहिजे. आत्ताच्या जगामध्ये मी म्हणतो की सगळं सध्या ऑनलाईन चाललंय. मग तर अरे मी विसरलो म्हणजे नाही, म्हणजे तुम्ही वेळ नाही पाळत. कारण लोकांना असं वाटतं की आपण आपलं रुटीन पाळतो की मी बरोबर 9ला ब्रेकफास्ट, 10ला जिम. याला वेळ पाळणं नाही म्हणत. वेळ पाळणं म्हणजे कितीही छोटा माणूस असो, अगदी तुमच्या ड्रायव्हरला दिलेली वेळ की मी 10 मिनिटात खाली येतो, तुम्ही का नाही खाली जात 10 मिनिटं? तर ही जी मोठी माणसं आहेत, सुदैवाने मी 3 भारतरत्न व्यक्तींना भेटलो. एक म्हणजे पंडित भीमसेन जोशी, दुसरे म्हणजे लता दिदी, आणि तिसरे म्हणजे सचिन तेंडुलकर.
तिघांमध्येही एक समान गोष्ट म्हणजे त्यांचं त्यांच्या कामाशी असलेलं इमान. त्यांना जर विचारलं तुम्ही काय आहात, तर मी फेमस आहे हा मुद्दाच येत नाही. मी कलाकार आहे, मी खेळाडू आहे हा मुद्दा येतो. म्हणून ते फेमस आहेत. प्रवास उलटाचा झाला की आधी फेमस आणि मग काम, तो गोंधळ होतो. आधी काम मग फेमस हा सरळ 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 प्रवास, ऑब्विस प्रवास वाटतो. पण सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन जी असते त्यांना लहानपणीच, जसं मी म्हटलं की उत्सुकता वाटायला लागते की इतका मोठ्या माणसाची मुलं काय करतील, काय करतात, आणि मग त्यांच्यावर बहुतेक एक वलय निर्माण होतं आणि ते वलय सांभाळणं फार अवघड असतं. त्याचा मी त्या व्यक्तींना पण दोष नाही देणार, कारण अनेकदा खूप मोठ्या लोकांना सुद्धा प्रसिद्धी मॅनेज नाही करतात. इन देअर माइंड म्हणतोय मी. मनामध्ये प्रसिद्धी झेपणं हा एक प्रकार असतो. लोक वाहवत जातात प्रसिद्धी बरोबर. आपण चित्रपटात अनेकदा काही काही बघितलंय की प्रसिद्धी बरोबर माणूस कसा वाहत जाऊ शकतो. तर प्रसिद्धी सांभाळता यायला पाहिजे आणि पॉप्युलॅरिटी म्हणजे प्रसिद्धी आणि पॉप्युलॅरिटी ह्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला व्यक्ती म्हणून बदलू शकतात. आणि तेव्हा सगळ्यात महत्वाचं आहे की तुमच्या बरोबर तुमच्या घरातले, तुमचे पालक, तुमचे मित्र हे खरं बोलणारे पाहिजे. मग तुम्ही जागेवर राहता. तर ही सगळी मंडळी सचिनशी बोलताना नेहमी तो पटकन त्याच्या वडिलांचं नाव घेतो. मी एक त्यांनी सांगितला होता किस्सा, मला म्हणजे जे आठवत आहे त्यांनी सांगितलेलं की तो त्याच्या मोठ्या गाडीतून घरी येत होता आणि त्याचे वडील त्याला शेजारी बसमध्ये दिसले आणि घरी आल्यानंतर तो म्हणला की बाबा आपल्याकडे दुसरी गाडी आहे, ड्रायव्हर तुम्ही का बसनी गेलात? ते म्हणले अरे मला याची सवय आहे. हे जे संस्कार असतात ना की महत्वाचं काय आहे, तर महत्वाचं त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह आहे, महत्वाचं त्याचा ऑन ड्राईव्ह आहे, महत्वाचं त्याच्या कार्स नाहीये. आपल्याकडे तेच होतं की तुम्ही गाणं गाणं, मी आज कुठला ड्रेस घातलाय, माय टुडेज कॉस्ट्युम, हे गाण्याच्या आधी सांगणं ठीक आहे, पण मग तसं गाणं पण झालं पाहिजे. तर मुद्दा कामाचा येतो की जेव्हा काम सुंदर होतं तेव्हा सगळ्याच गोष्टी आवडायला लागतात. तेव्हा त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा खड्डाही सुंदर दिसतो. तर मला असं वाटतं की लोकांनी कामाचा मागोवा घेत तुमच्या मागे यायला पाहिजे. पीपल शुड फॉलो युअर वर्क आणि विचारवंतांच्या मागे त्यांच्या थॉटसाठी यायला हवं की अरे काय विचार आहे, आम्ही यांचे अनुयायी होतो. अनुयायी होणं, फॅन होणं ही गोष्ट कामामुळे झाली तर ती कधीच बदलत नाही. लुक्समुळे झाली तर म्हणा की अरे त्या काळात काय होता हा माणूस, ते हळूहळू एका कामामुळे माणसं एकदम चमकतात. हरकत नाही, पण ते काम तरी तितकं खोल हवं असं वाटतं. तू परीक्षकाच्या भूमिकेमध्ये अनेक वेळेला गेलेला आहेस. तू सारेगमप पासून वेगवेगळे रियालिटी शोजचं परीक्षण केलेलं आहेस. लहान मुलांना तू स्टेजवरती गाताना बघितलेलं आहेस, मोठ्या लोकांना तू स्टेजवरती गाताना बघितलेलं आहेस, वयाने मोठे असणाऱ्या लोकांना तू बघितलेलं आहेस. आता सुद्धा तू एक सोनी मराठीवरती एक रियालिटी शो तू परीक्षक म्हणून काम करतोयस त्याच्यामध्ये. तर आज बाहेर फिरत असताना लहान मुलांच्या एखाद्याच्या घरी एखादं लहान मूल खूप छान गातंय आणि त्याला रियालिटी शो मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आई वडील धडपड करून त्याला ते तिथे नेतात आणि त्याला तिथे आणतात. तर त्याच्यानंतर ना घरामध्ये एक वेगळं डिस्कशन पाहायला मिळतं वेगवेगळ्या स्तरांवरती आणि वेगवेगळ्या घरांमध्ये की अरे हा बघ काय गातोय, हा पुढे चाललाय बरं का, हा जास्त फेमस होतोय बरं का, हे पालकच मुलांसमोर बोलताना दिसतात. तर एक परीक्षकाच्या भूमिकेत आणि तू लहान मुलांशी खूप छान मधली सुट्टी सारखं इतकं सुंदर तू पूर्ण सिरीज तू झी मराठीवरती केलीस. तर तुला एक लहान मुलांशी बोलण्याची एक फार सुंदर नॅक आहे आणि तू खूप सुंदर संवाद साधतोस लहान मुलांशी. तर हे लहान मुलं पण आपला एपिसोड बघणार आहेत आणि त्यांचे पालक देखील हा एपिसोड बघणार आहेत. तर हे की तो पुढे गेला आणि तो जास्त फेमस होतोय, हे रियालिटी शोज आणि घराघरामधल्या चालणाऱ्या गप्पांविषयी तुझं मत काय, तुझं ऑब्झर्वेशन काय याच्यावर? नाही, मी तर बघितलंय की इतकी गोड सोज्वळ मुलं पालकांमुळे त्यांच्या डोक्यात गोंधळ झालेला. मुलांना काहीच माहिती नसतं.
मुलांना सेलिब्रिटी हा शब्दही माहिती नसतो, मुलांना फॅन्स हा शब्दही माहिती नसतो. हे कोण शिकवतं? हे पालक शिकवतात, की अरे तू सेलिब्रिटी आहेस. हा मुलगा काय असतो, मुलगा बिचारा सकाळी उठल्यावर त्याला छान खायला हवं असतं, त्याला खेळायला हवं असतं, त्याला मित्र हवे असतात, त्याला गायला मजा येते म्हणून तो गातो, त्याला नाचायला मजा येते म्हणून तो नाचतो. इतकं साधं असतं. मग त्याच्या भोवती जे आरास करणं असतं ते पालक करायला लागतात. एक मखर लावतात, मग लाइटिंग करतात, आणि मग तो मुलगा बिचारा भांबावून जातो, की अरे मला गायला आवडतं, पण माझे आई बाबा मला सांगतात की तुला कोणी सांगितलं 2 ओळी म्हणतं गायचं नाही हं? कारण इकडे आपण फ्री गेलोय, लक्षात ठेव. इथे फक्त तू उद्घाटन करायचंस. तिथे त्याला पहिल्यांदा लक्षात येतं की ओके, असं आहे म्हणजे की मी खूप वेगळा झालोय. आणि याचं सगळ्यात मला इम्प्युअर व्हर्शन असं वाटतं की त्याच्यापेक्षा तू जास्त पैसे घे, त्याच्यापेक्षा तू फेमस झाला पाहिजेस. हे इतक्या लहान वयामध्ये मुलांच्या मनात इन्फ्यूज करणं हे पाप आहे असं मला वाटतं. खरंच हे कुठल्याच वयात सांगू नये. कोणापेक्षा आपलं गाणं चांगलं व्हावं हे अत्यंत घाणेरडी वृत्ती आहे कलाकार म्हणून. माझं गाणं उत्तम व्हावं आणि तुझंही गाणं उत्तम. का? कारण मला असं वाटतं की कलाकार म्हणून तुम्ही ज्या पर्वतावर चढत असता, त्या पर्वताच्या माथ्यावर प्रत्येकाचं एक वेगळं झाड आहे. आणि आपल्याला जाऊन आपल्या झाडाचे आंबे खायचे, दुसऱ्याच्या झाडाचे नाही, आणि दुसरंही आपल्या झाडाचे आंबे खाणार नाहीये. कोणी 5 वर्षात पोहोचेल, कोणी 10 वर्षात पोहोचेल, कोणाला आयुष्य वेचायला लागेल, पण तुम्हाला तुमच्या झाडाशीच पोहोचायचं आहे. हे जर मुलांना सांगितलं की हे बघ बाळा, त्याचं गाणं वाईट झालं म्हणून तुला फायदा काही नाही. हे मी बघितलंय की लहान मुलांच्या पालकांना कुठेतरी हो ना, त्याचं आता काय सगळं वाट लागली ना त्याच्या गाण्याची. हा का टोन असतो? एखाद्याच्या गाण्याची वाट लागली, एखाद्याचा आवाज आता खराब झालाय, ह्याच्यात मुलांसमोर ही सगळी चर्चा चालू होते. आणि मग हळूहळू ते एक दिवस पालकांनाच म्हणतात की तू मध्ये बोलू नको, 1 मिनिट आई, तू मध्ये बोलू नको, मला कळतं ना इथे सेलिब्रिटी कोण आहे. आणि मग तो फ्लॅशबॅक मध्ये आईने जायला पाहिजे की हे सुरू कुठे झालं. तर हे सुरू त्या आई किंवा वडिलांनीच केलेलं असतं की तू सेलिब्रिटी आहेस. आणि मग तो एक दिवस तो त्यांनाच ऐकवतो की 1 मिनिट तुम्ही मध्ये बोलू नका, मी मिळवतोय पैसे, तुम्ही पेराल तेच उगवतो. हे नक्की मुलांच्या बाबतीत तुम्ही पेराल तेच उगवतो. त्यामुळे मुलांना याची सतत जाणीव करून देणं की हा पण फार भारी आहे, तू छानच गातोस, काही वादच नाही, पण तू एकमेव नाहीयेस, खूप चांगले गाणारे असतात, हे पण ऐक. हा बघ, हा तुझ्यापेक्षा लहान आहे, अजून हा छान करतोय, आणि तो किती किती शांतपणे करतोय बघ. तर मुलांना मला असं वाटतं की मुलं खूप कोरी असतात. तुम्ही जे त्यांच्या पाठीवर लिहिता ते आयुष्यभर घेऊन वावरतात. त्यामुळे तुम्ही ठरवायला पाहिजे मुलांच्या त्या कोऱ्या पाठीवर काय लिहून द्यायचं त्यांना. तुम्ही द्वेष लिहून दिलात तर ते द्वेष घेऊन वावरतात. तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी लिहून दिली तर ते पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन वावरतात. बरोबर. एक सेलिब्रिटी म्हणल्यानंतर लोक एक असं डोळ्यासमोर चित्र येतं किंवा लोक अशी वागतायत सुद्धा. म्हणजे एका रात्रीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एक गाडी, मग त्या गाडीला ड्रायव्हर, मग त्यांनीच तो मग मी मागे बसणार, त्यांनी तो दरवाजा उघडायचा. त्याच्यानंतर दुसरी एक कॅटेगरी असते ती म्हणजे आता मी बोलत नाही लोकांशी, पहिले तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायला लागेल आणि मगच मी तुमच्याशी आता हे तर काहीच नाही. मला अशी लोक माहिती आहेत की स्वतःच मॅनेजर म्हणून बोलतात आधी. हे तुला माहितीये का? की वेगळा आवाज काढून, समजा तू मला फोन केलास, हा नमस्कार, हा नाही सलीलजी थोडासा रियाजाला बसलेत, नाही ते लिखाण करतायत आता, थोडा करता का अर्धा तासानी. मग अर्धा तासाने केल्यावर हा देतो, हा हा बोल प्रथमेश, आता मी बोलणार. ही अशी पण लोक आहेत. म्हणजे ह्याला विकृती म्हणावं का काय म्हणावं. हो ना. पण कसली हौस आहे. करेक्ट. पण म्हणजे मला हे समजत नाही की एवढ्या म्हणजे खूप काम केल्यानंतर
जेव्हा ती एक प्रकारची सादगी ज्याला आपण म्हणतो किंवा एक खूप आता म्हणजे मी स्वतः तू सुद्धा भेटलेला आहेस. मी गुलजार साहेबांना भेटल्यानंतर मला नेहमी असं वाटतं, की अरे किती हा माणूस डाउन टू अर्थ आहे. किती यांच्याकडनं घेण्यासारखं आहे. किती यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. आणि Facebookच्या किंवा थोड्याफार प्रमाणात थोडंसं कुठेतरी काहीतरी कविता लिहिल्यानंतर एखादा त्याचा त्याचा पेहरावच बदलतो. म्हणजे तो पण झब्बा, शाल घेतो, तो पण असं सगळं हे करतो आणि मग तो स्टान्स घेतो सेलिब्रिटीचा असं मला नेहमी वाटतं. तर त्या सेलिब्रिटीच्या स्टान्सवरती तुझं काय म्हणणं आहे? कारण एखाद दोन काम केल्यानंतर किंवा एखाद दोन गोष्टी केल्यानंतर यांचं वाचन कमी पडतं. यांना दिसत नाही की आजूबाजूला किती उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत आणि ती किती साधेपणाने राहतायत. आपण नाही असं केलं पाहिजे. विंदांची एक कविता मी स्वरबद्ध केली होती, डराव डराव नावाची, की आम्ही मोठे राव डराव 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 डराव. आणि ती जी वृत्ती असते ना बेडकांची, की त्यांना काय वाटतं की चिखल सभोवती अमुच्या सुंदर शेवाळ कस दिसे मनोहर, हाच सुखाचा गाव, हाच सुखाचा गाव, आम्ही मोठे राव मोठे राव मोठे राव डराव डराव. तर सागर म्हणती युगाच मोठा, भव्य किती डबक्यातील लाटा, सागर नुसते नाव. असं वाटायला लागतं की काय एवढं काय ही मोठी लोक, असं काय नाही. माझ्या पण सध्या मी इन्स्टावर एक, तू पण ते अटेंड केलंस बघ, इन्स्टावर सकाळी 10:30 ते 11:30 ऐकण्याचं सेशन मी करतो, की नवीन लोकांचं. त्याच्यातही माझ्या लक्षात येतं की केवळ मित्रांनी कौतुक केल्यामुळे आपण कवी असं समजणारी खूप लोक आहेत. म्हणजे मी गंमत म्हणून मध्यंतरी असं म्हणलं होतं की लोकांना असं वाटतं की उभं लिहिलं की कविता आणि आडवं आडवं लिहिलं की लेख. तर याच्या खूप पलीकडे खूप क्रायटेरिया आहेत कविता या गोष्टीचे. लोकांना वाटतं की मीटर मध्ये आलं नाही म्हणजे मुक्त छंद, असं नाहीये. वृत्त सोडलं म्हणून त्याचा मुक्त छंद होत नाही. मनस्वी जगणं आणि शिस्तबद्ध जगणं हे दोन अत्यंत वेगळ्या गोष्टी आहेत. एक दिवस मी शिस्त मोडली म्हणून मी मनस्वी जगणारा होत नाही. तर कविता अनेकदा तर असं होतं की अलीकडे की त्या कवितेबरोबरचा फोटो इतका सुंदर असतो की असं वाटतं की कविता सुंदर आहे. आणि ते स्वतःला खरं माहित नसतं सर, हे ज्यांनी ती फोटो आणि कविता टाकली त्या व्यक्तीलाही माहिती असतं. पण 10 लोक म्हणल्यानंतर ना, इट इज ऑल अबाउट बंबार्डिंग. 10 लोक म्हणतात की फार सुंदर फार सुंदर फार सुंदर. तो स्वतःच माणूस म्हणतो की फार सुंदर कविता सुचली आहे मला. तर नाही, मला एक कविता सुचली आहे, ती फार सुंदर आहे की नाही तुम्ही सांगा. तर आता गुलजारजी वगैरे इतकी मोठी नाव आहेत. काय होतं, जितकं तुम्ही काम करत जाता तुम्हाला आयुष्याचा अजून तळ दिसायला लागतो आणि तो तळ इतका लांब आहे हे दिसायला लागतो किंवा आकाश दिसायला लागतं असं म्हणूया. आणि गुलजारजींचं तू नाव घेतलंस म्हणून गुलजारजींच्या शब्दातच हे कळायला लागतं की आकाश के उस पार भी आकाश आहे. की अरे आपण ज्या आकाशाला हात लावायचं म्हणत होतो त्याच्या आपण जवळ आल्यावर लक्षात आलं की आकाश के उस पार भी आकाश आहे. मग त्या आकाशासाठी अजून धावपळ करायला लागणार आणि हा जन्म तर अपुरा पडणार. आणि हा जन्म अपुरा पडणार हे कळायला लागल्यानंतर तू जे म्हणतोस ना, ते डोळ्यामध्ये शांतता दिसायला लागते की हा जन्म अपुराच आहे. कविता शोधण्यासाठी, संगीत शोधण्यासाठी, आयुष्य शोधण्यासाठी हा अपुराच आहे हे एकदा कळायला लागलं की मग ते माझ्या पास आता कळ्या आणि थोडी ओली पाने, आलो तो हसत मी काही श्वासांसाठी फक्त, हे सगळी जी अस्वस्थता आहे ती माणसाच्या डोळ्यामध्ये आणि पर्सनॅलिटीत सादगी आणते, ती जी तू म्हणतोय. पण त्याच्यासाठी ते आकाश दिसायला लागतं. जो आपल्या घराच्या छपराला आकाश म्हणतो त्याला असं वाटतं की आता काय कॉटवर उभं राहिलं की हातच आहे आपला. आणि मग तो गोंधळ चालू होतो. खरं तर म्हणजे मला अजूनही असं मानतो मी की सगळी माणसं काही वाईट असतात का किंवा सगळेजण उद्दाम असतात का? नाही, ती लोक चांगली असतात. अनेकदा आजूबाजूची लोक पण गोंधळ करतात. म्हणजे माझी आई अजूनही मला खूप, मी कार्यक्रमात आल्यानंतर अजिबातच कधीही असं की काय कमाल तू गायला वगैरे ह्या टोन मध्ये माझी कधीच बोलली नाही आजपर्यंत. मस्त झाला हा कार्यक्रम, चल तू जेवणार आहेस ना, आम्ही थांबलोय,
हम्म, सो किंवा मुलं पण, हम्म, कारण मी तसाच संवाद आहे की मी मुलांना पण कधी कार्यक्रमात आल्यावर थांबा रे, मी अजून त्या माझ्या फेज मध्ये, माझ्याशी बोलू नका. हा म्हणजे मला आठवतंय शिकागोला प्रोग्राम होता, तर स्टेजवर म्हणजे ऍक्च्युअल पडदा उघडण्याच्या आधीच्या 1 मिनिट आधी माझी तेव्हा अनन्या फार छोटी होती, हम्म, 6-7 वर्षाची असेल. मी तिला वरण भात भरवत होतो. तिथे माझी एक शाळेतली मैत्रीण आहे शिकागोला, तिने करून दिलेला वरण भात मी तिला भरवला. मी टिश्यू पेपरला हात असे पुसले आणि स्टेजवर गेलो आणि ओंकार अनादि अनंत असं गाणं चालू झालं. मला असं वाटतं की तिथे माझ्यासाठी मी सेलिब्रिटी बाबा झालो. वा वा वा. का? कारण तिच्या मी लक्षात राहीन कायम, आणि हा प्रसंगही लक्षात राहील. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही कशाच्या मागे लागायचं ते महत्वाचं आहे. हम्म, मला असं वाटतं की हे जे सुंदर मोमेंट्स असतात ते सुटून जातात. तुम्ही सेलिब्रिटी मी परवाच कार्यक्रमाच्या आधी खूप हसून सांगत होतो की हे जे अलीकडे आहे ना, की जाऊ नको बाहेर, तुझा ड्रेस फुटेल, तुझा कॉस्ट्युम लोकांना कळेल. अगदी मरायला थांबलंय तुमच्या कॉस्ट्युम साठी, की कॉस्ट्युम कळला, याचा कॉस्ट्युम कळला, असं काय होणार आहे? हम्म, किंवा नको तू आता एक गाणं कमिट केलंस ना, तर दुसरं ड्युएट पण नाही गायचं, कारण आपण एका गाण्याचे पैसे घेतले. हम्म, तुम्ही गाण्यासाठी तुम्हाला मजा यायची म्हणून तुम्ही गायक झालात ना. हम्म, मी असं म्हणत नाही की लोकांना आपला दुरुपयोग करून द्यावा, हम्म, कारण हेही बरोबर आहे की आपल्या इकडे त्याचं एक्सप्लॉइट करणारी खूप लोक आहेत. हम्म, हे पण बघायला पाहिजे, लहान मुलांपासून ते मोठ्या कलाकारांपर्यंत, की त्यांना आधी बोलवायचं की तुम्ही नुसतं आमच्या लायब्ररीला भेट द्यायला म्हणून या, असं म्हणून बोलवतात. मग लायब्ररीची जाहिरातच करतात, हम्म, हे आमचे वाचक म्हणून. मग तिथेच त्यांचा छोटासा गाण्याचा कार्यक्रमही करून घेतात. तर एक्सप्लॉइट करणं हे चुकीचंच आहे, म्युझिक कंपनीनी सुद्धा किंवा लोकांनी सुद्धा, कोणालाही. पण इतकं नाही करू की मी एक गाण्याचं लीड गाणं नाही करणार, असं मी माझ्या पुरतं ठरवतो की शेवटी मजा गाण्याची येते आपल्याला. आणि आपल्याला दिसतो ना, समोरच्या माणसाच्या डोळ्यात दिसतं की तो आपला फायदा करून घेतोय का त्याला गाणं ऐकायचं. हम्म. तर ही सादगी, मला असं वाटतं की ते तळ किंवा आकाश के उस पार, ही आकाश हे दिसल्यामुळे ती सादगी येते, ती अशी सहजासहजी येत नाही. एक जाता जाता शेवटचे काही 2 प्रश्न. त्याच्यामध्ये मला एक विचारावंसं वाटतं, की सध्या आपण पेंडेमिक सिच्युएशन मधनं सगळेच जण जातोय. सगळेच कोविडच्या चे शिकार बनलेत. त्याच्यानंतर म्हणजे साधारण त्या सगळ्या ह्याच्यामुळे लॉकडाऊनमुळे सगळेजण घरी आणि बऱ्याच जणांच्या घरात काही प्रॉब्लेम्स निर्माण झालेत. म्हणजे जे सुखवस्तू कुटुंबात आहेत, जे जगू शकतात ते जगतायत. पण एक खूप मोठा वर्ग असा आहे, की ज्यांना अक्षरशः रोजच्या काही आता अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तर फेसबुकवरती बघितल्यानंतर ना, फोटोसाठी मदत करणारे खूप दिसतात. म्हणजे जे काम जे म्हणजे ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये किंवा सेलिब्रिटी म्हणून काम केलं, ते समाजकार्य करताना सुद्धा त्याची जाहिरात झाली पाहिजे, अशा दृष्टीने ते समाजकार्य करताना दिसतात. आणि ते 5 मिनिटाची त्यांची प्रेझेन्स असेल, नंतर ते माणसं लावून आणि मग ते तू करून घे बरं का. पण एक 5 मिनिटासाठी यायचं, फोटो काढायचे, जमेल तेवढ्या चेहऱ्यावरती एक मी किती साधा आहे आणि अशा पद्धतीचा आवडायचा, आणि तो फेसबुकवरती एकदा पोस्ट झाला, की त्याच्यानंतर ते काय एक्झॅक्टली त्याचं झालं आणि खरंच त्याच्याविषयी काय त्याला आत्मीयता आहे, तळमळ आहे का, असं काही दिसत नाही. फक्त आणि फक्त ते सोशल मीडियावरती वाचलं पाहिजे याच्यासाठी काम करणारा एक मोठा वर्ग काम करतोय. तर ह्या म्हणजे समाजकार्याचं सुद्धा आपल्याला भांडवल कसं करता येईल अशा पद्धतीने विचार होतो. आणि हे फेसबुकवरती यंग जनरेशन समोर दिसतं आणि त्यांना वाटतं की अरे आता सध्याचा काळ तर ना असाच आहे ना, टिमकी तर वाजवून घेतलीच पाहिजे, नाही तर आपल्याला कोण किंमत देईल. हे जरा मला डेंजरस वाटतं. तर त्याच्याविषयी तुझं थोडक्यात काय मत? खरं सांगायचं, एकदा विकायला काढलं ना माणसाने की सगळंच विकतो. मग तो काय मागे पुढेच बघत नाही. मग तो अश्रू विकतो, मग तो मृत्यू विकतो, मग सगळं विकतो. त्यामुळे तुम्ही ती एकदा रेषा ओलांडली ना की ओलांडली. तुम्ही जोपर्यंत ते जपून असता की नाही मी या गोष्टीचं भांडवल नाही करणार, तर ह्या म्हणजे आतून वाटायला लागतं ते. आणि दुसरी असं पण गोष्ट असते की आजकाल हे सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीज पण असतात, त्या पण ठरवतात कोणी कुठे काय बोलायचं, कोणी कुठे किती बोलायचं, कोणी फोटो द्यायचा, कोणी फोटो नाही द्यायचा.
सो आपले फोटो, आपली मतं, आपले व्हिडिओज कुठे असावेत हे पूर्णपणे दुसऱ्याच्या हातात देणं हेही मला खूप धोक्याचं वाटतं खरं. याच्यामुळे हे होतं जास्त. आता एक छोटे दोन प्रश्न. एक म्हणजे एक म्हणजे सलील कुलकर्णी या व्यक्तीला सेलिब्रिटीचा स्टान्स घ्यावासा का नाही वाटला, किंवा सलील कुलकर्णीला असं असं का नाही वाटलं की आता आपण एवढं काम करतोय तर आपल्यासाठी पण एखादा मॅनेजर वगैरे असावा, लोक जरा बोलू देत त्याच्याशी, आपण 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 पण सगळ्यांची का बोलायचं. मला खूप लोकांनी हे सुचवलं की इतकी विविध प्रकारची म्हणजे फिल्म पण चालू आहे, गाणी पण चालू आहे काहीतरी, तर तू एक कोणीतरी मॅनेजर ठेवायला पाहिजे, तुझ्या डोक्याचा भार जरा हलका होईल. पण मला असं वाटतं की यांनी माझे मित्र होण्याची संख्या कमी होत जाईल. हा. माझं काय झालं, ज्यांनी माझा कार्यक्रम आयोजित केला ते माझे मित्र आहेत हम्म, जगभरामध्ये. हम्म, अनेक देश, 16-17 देशांपासून ते, अगदी तू पण बाकी बाब आणि मी आपण हो. कार्यक्रम केले. हो. तर समजा मी बोललोच नसतो थ्रू आउट द प्रोसेस, तर आपली मैत्री नक्की एक पाऊल अलीकडे असती. बरोबर. मला वाटतं तुम्ही जमवता काय, तुम्ही हळूहळू तुम्ही माणसं जोडत जाता, तुम्ही मित्र जमवत जाता. हम्म, हे सगळं कमी होतं. हम्म, तुमच्या पर्सनॅलिटीतली वॉर्मथच कमी होईल असं मला वाटतं. आज कुठल्याही माणसाला ही खात्री वाटते की आपण मेसेज केल्यानंतर हा आपल्याला आत्ता नाही, 2 तासांनी नाही, उद्या सकाळी पण रिप्लाय येणार, हा आपल्याला फोन करणार. हे कुठल्याही ऑर्गनायझरला याची खात्री वाटणं, हे मला असं वाटतं की तो प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. म्हणजे जे मॅनेजर ठेवतात ते चूक आहेत का, असं नाही. त्यांची प्रायोरिटी वेगळी असेल. त्यांना कदाचित एका वेळी इतकं मल्टीटास्किंगचा त्रास होत असेल. मला मल्टीटास्किंगच आवडतं. मी एका वेळी 10 गोष्टी करणारा आहे आणि सेकंडली त्या वेळेला त्या गोष्टीवर फोकस करणार आहे. सो मला हे आवडतं की आता आपली मुलाखत आहे तर मी फक्त प्रथमेशशी बोलतोय, माझ्या डोक्यात दुसरं काही नाहीये. आणि आता दुसऱ्या मिनिटाला मी एकदा काय झालंच्या बॅकग्राऊंड विषयी बोलणार आहे आणि मी थोड्या वेळाने आरती प्रभूंचं नवीन गाणं जे आहे ते करणार आहे आणि मी दुपारनंतर शुभंकरचा इतिहास किंवा भूगोलाचा एक धडा घ्यायचा आमचं ठरलंय. सो आता ह्याच्यात कसं मॅनेजर काय मदत करणार मला, असं आहे. सो मला असं वाटत नाही सेलिब्रिटी. मला आनंद कुठे वाटला होता जेव्हा माझ्या नावाचा पुरस्कार चालू केला गेल्या 4-5 वर्षापासून या सगळ्या मंडळींनी, तेव्हा आणि ती मंडळी काय फक्त पुण्यात येते, सांगली, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणची मंडळी आहेत. त्यांनी सगळ्यांनी तो पुरस्कार चालू केला आणि ते कोणाला देत आहेत की जो धडपड करणारा फर्स्ट जनरेशन म्युझिशियन आहे त्याला ते पुरस्कार देतात. तर तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं की हा आपण काहीतरी काम केलं बुवा. पण त्याच्या पण स्टेजेस असतात. मी पटकन सांगतो की पहिली स्टेज काय असते की रस्त्यात तुम्हाला ओळखणं, दुसरी स्टेज काय असते की तुमची सही घेणं, तिसरी सेल्फी काढणं, चौथी अशी असते की तुमच्यासारखं सेम, हा ना माझा भाऊ सेम तुमच्यासारखा दिसतो. मग एखाद्या छोट्या मुलाने तुमची नक्कल केलेले फोटो तुम्हाला पाठवणं, की छोटी मुलं तुमची नक्कल करतायत. पण ह्याच्या पलीकडे तुम्ही त्याच्याकडे कसं बघता की तुमच्याकडे अरे वा सो स्वीट, पण हे तुम्ही अंगाला किती कशा पद्धतीने लावून घेता हा मुद्दा असतो. मला असं वाटतं की लता दीदींनी माझं गाणं, हृदयनाथजींनी माझ्या गाण्याचं कौतुक करणं आणि कुठलाही मी नवीन प्रकल्प केल्यानंतर तुमच्यासारखी सगळी लोक त्या प्रकल्पाच्या पाठीमागे प्रेमाने उभं राहणं, हे मी माझी अचिव्हमेंट मानतो. मग उद्या मी दाढी वाढवली का दाढी काढली का आता मी कुठला चष्मा वापरतो याची चर्चा नाही झाली तर मला काहीही फरक पडणार नाही. पण माझी गाणी ऐकली गेली नाहीत घराघरात तर मला फरक पडेल. क्या बात आहे. शेवटचा प्रश्न, तुझ्या दृष्टीने आत्ता आदर्श कोणाचा घ्यावा, कोण सेलिब्रिटी आहे तुझ्या दृष्टीने असं वाटतं? आय थिंक क्रिकेटर्स, म्हणजे जसं मी म्हटलं सचिन तेंडुलकर, विराट कोहलीने जरूर तो जिमिंग करतानाचे व्हिडिओज टाकावेत, कारण ही इज मोटिवेटिंग पीपल. माझा मुलगा बघतो की अरे काय कोहली पण रोज आता मॅचेस नाहीये तरी तो रोज एवढं करतोच. कलाकारांनी रियाज करतानाचे, कलाकारांनी प्रॅक्टिस करतानाचे सेशनचे, कलाकारांनी चांगल्या ओळी, कलाकारांनी मी काय ऐकतोय याचे व्हिडिओज टाकावेत जरूर.
काय ऐका हे सांगावं. आणि मग एखाद दिवशी गंमत म्हणून की चला आज माझा असा मूड आहे की आज मी धमाल करतोय, पण त्याचं प्रपोर्शन असावं. पण सारखंच जर कुठल्याही कलाकाराने आपल्या गाण्याविषयी किंवा आपल्या कलेविषयी न बोलता सातत्याने जर दाढी वाढलीये, केस वाढलेत, तर गाणाऱ्याचं गाणं ऐकावं, खेळणाऱ्याचं खेळणं बघावं किंवा तब्येत बघावी. तर मला वाटतं की हे सगळे आता माझ्यासाठी सेलिब्रिटी आहेत. शंकरजी आता इन्स्टावर ते सेशन घेतात, ते म्युझिक विषयी बोलतात. माझ्यासाठी ते सेलिब्रिटी आहेत. आशा त्यांनी आता नवीन परवा मुलाखतीत सांगितलं की मी आता नवीन लोकांचं म्हणजे मंगेशकर फॅमिलीच माझ्यासाठी ती सेलिब्रिटी फॅमिलीच आहे अख्खी, असं आहे. सो मला हे सगळेच माझ्यासाठी सेलिब्रिटी आहेत आणि कायम राहतील. आणि माझ्या दृष्टीने माझ्यासाठी अटेन्शन माझं सगळ्यात जिथे असतं ते माझ्यासाठी सेलिब्रिटी. सो माझी आई आणि माझी मुलं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठे सेलिब्रिटी, बिकॉज ते कॅच माय अटेन्शन द मोस्ट. सो माझ्यासाठी कोण सेलिब्रिटी? आय विल सेलिब्रेट एव्हरी मोमेंट ऑफ देअर लाईफ. सो दे आर सेलिब्रिटीज. ग्रेट. खूप छान वाटलं. सेलिब्रिटी ह्या एका विषयावरती आपण वेगवेगळ्या गोष्टींवरती गप्पा मारल्या आणि तुझ्याकडनं खूप छान छान कंगोरे कळले. कारण एकतर साधं सोपं बोलणं हे सगळ्यात अवघड असतं आणि ते तू खूप छान बोलतोस आणि साधं बोलून सोपं बोलून खूप चांगल्या पद्धतीने विषय समजून सांगू शकतोस. त्यामुळे सेलिब्रिटी ह्या एका शब्दावरती 35 मिनिटाची एक मुलाखत होऊ शकते, गप्पांचं सेशन होऊ शकतो आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी समजू शकतात. प्रेक्षकांना सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. तर खूप खूप थँक्स अ लॉट परत एकदा तुला आणि खूप मजा. थँक्यू प्रताप. एक फार छान विषय आणलास तू. असंच आपण परत कधीतरी अशाच एखाद्या वेगळ्या विषयावर नक्की बोलूया. नक्की नक्की. आणि खूप मजा येते तुझ्याशी बोलताना. थँक्यू सो मच. आणि शेवटी नमस्कार आणि पुढच्या भागामध्ये आपण वेगळ्या पाहुण्यांना घेऊन भेटूच. नमस्कार.